विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, इयत्ता 6वी विषय सामाजिक शास्त्र यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या 3 विषयाचा समावेश असलेला पेपर आपण आज समजून घेणार आहोत. द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2. बघा प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले. उत्तर वाल्मिकी ऋषी. सम्राट टिंबटिंब चीनच्या राजाच्या दरबारात आपला राजूत पाठवला होता. सम्राट हर्षवर्धनाने वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब या राजाच्या काळात खोदवले. उत्तर आहे राष्ट्रकूट. आणि कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता. उत्तर आहे चरक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व चॅनलला प्रेस करा. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. कश्यप या ठिकाणी शिगरिया येथे लेणे खोदवणारा राजा, मिंग चीनचा सम्राट आणि कौंडिन्य हुनान या राज्याची कंबोडिया स्थापन केली. एका वाक्यात उत्तरे लिहा. भारतातील प्राचीन विद्यापीठांची यादी करा. तर या ठिकाणी तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला, कांची आणि नदिया ही प्राचीन भारतातील काही प्रमुख विद्यापीठे होती. युआन शॉंगने मायदेशात परतल्यावर कोणते काम केले? उत्तर युआन शॉंगने मायदेशात परतल्यावर भारतातून नेलेल्या बौद्ध धर्म ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे मोलाचे काम केले. इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य कोणत्या कथावर आधारलेली होती? इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य, नाटके, रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील कथावर आधारलेली होती. बघा थोडक्यात उत्तरे लिहा. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. रेशीम मार्ग माहिती लिहा. तर या ठिकाणी उत्तर प्राचीन काळी चीनमधून पश्चिमेकडील देशांकडे जो व्यापार चालत असे त्यामध्ये रेशीम ही प्रमुख वस्तू होती. ज्या मार्गावरून या रेशमाचा वापर चालत असे त्याला रेशीम मार्ग असे म्हणत. हा मार्ग आशियाला युरोपशी जोडणारा महत्वाचा व्यापारी मार्ग होता. आयुर्वेदात कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे? तर उत्तर आयुर्वेदात केवळ रोगावर उपचार कसे करावेत याचाच नाही तर रोग होऊ नयेत म्हणून काय करावे आणि निरोगी आयुष्य कसे जगावे याचा सखोल विचार केला आहे. महेंद्र वर्माची कामगिरी लिहा. उत्तर महेंद्र वर्मा हा एक कर्तबगान पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः उत्तम नाटककार आणि चित्रकार होता. त्याच्या काळात दक्षिण भारतात अनेक लेणी व मंदिरे बांधली गेली. विभाग 2 नागरिक शास्त्र सुरू होतोय. मुख्य अधिकारी नगरपंचायत आणि तंत्रज्ञानातील. टिंबटिंब प्रगतीमुळे आपल्याला अनेक आपत्तींची पूर्व सूचना मिळू शकते. उत्तर आहे तंत्रज्ञानातील. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर मुख्य अधिकारी लक्ष ठेवतो. एका वाक्यात उत्तर लिहा. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? तर यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि नगर परिषद यांचा आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते? तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवकाची नेमणूक होते. थोडक्यात उत्तरे लिहा. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग कोणते ते लिहा. तर नगर परिषदेच्या उत्पादनाचे खालील प्रमुख मार्ग आहेत. घरावरील कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, बाजारावरील कर आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान. जिल्हा पोलीस प्रमुखाची कामे लिहा. तर पोलीस प्रमुख आपण ज्याला जिल्हा पोलीस अधीक्षक असं म्हणतो. त्याचं काम आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे, गुन्हेगारी रोखणे. भूगोल विभाग या ठिकाणी सुरू होतोय. अचूक पर्यायासमोरील चौकटीत योग्य अशी खूण करा. अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय कोणता आहे? तर उत्तर हा व्यवसाय द्वितीयक व्यवसाय आहे. पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते? तर रबर हे वनातून आपल्याला मिळतं. पुढीलपैकी कोणत्या खडकास दागिना म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे हिरा. योग्य की अयोग्य ते लिहा. हवाई संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. योग्य. खनिज तेल सौर ऊर्जेतून मिळते. अयोग्य म्हणजे चूक. एका वाक्यात उत्तरे लिहा. दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो? तर दगडी कोळसा प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आणि कारखान्यामध्ये इंधन म्हणून वापरला जातो. खनिज तेल सौर ऊर्जेतून मिळते हे अयोग्य आहे. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? जे व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून असतात ना, तर शेती, मासेमारी त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. रोहनला पतंग उडवण्यात कोणत्या ऊर्जा साधनांचा वापर करावा लागेल? उत्तर आहे पवन ऊर्जा. पुढील विधानांची कारणे लिहा. चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही. कारण चतुर्थक व्यवसाय विशेष कौशल्य व उच्च बौद्धिक क्षमता आणि संशोधनावर आधारित असतात. उदाहरणार्थ सॉफ्टवेअर निर्मिती हे व्यवसाय प्रामुख्याने मोठ्या शहरात किंवा जेथे प्रगत तंत्रज्ञान आहे अशा ठिकाणी दिसतात. नैसर्गिक संसाधनाचा तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे. कारण नैसर्गिक संसाधने ही मर्यादित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांचा वापर वेगाने होत आहे. पुढील प्रश्नांचे उत्तर थोडक्यात लिहा.
खनिजांचे उपयोग कोणते? यंत्रसामग्री आणि वाहने तयार करण्यासाठी, इमारती आणि पूल बांधण्यासाठी, दागिने तयार करण्यासाठी आणि औषधे आणि खते तयार करण्यासाठी. प्यूमिक खडकाविषयी माहिती लिहा. प्यूमिक हा खडक ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होतो. हा सच्छिद्र असतो. याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. प्रामुख्याने पाय घासण्यासाठी किंवा घरातील साफसफाईसाठी याचा वापर होतो. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा. थँक यू.